चला मित्रांनो, टुडे वी विल एक्सप्लोर अबाउट वेंगुर्ला म्युझियम. त्यांनी संस्कृती कशी त्यांनी जपून ठेवलेली आहे त्यांची. लेट एक्सप्लोर द ओल्ड वेंगुर्ला अँड हाऊ दे हॅव मेंटेन द अट्रॅक्शन, द स्पॉट्स विच वी आर मोस्ट फेमस इन वेंगुर्ला. लेट सी दिस वेंगुर्ला म्युझियम. चला बघू. च्या म्युझियममध्ये आपण आलो आहोत की वेंगुर्ल्याचं ऑथेंटिक इकडच्या परंपरा, खाद्य संस्कृतीबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही बघू शकता इकडचे जे स्टेपल फ्रूट्स आहेत जसं काजू, आंबा, फणस, नारळ, जांभूळ आणि रातांबे आहेत, जे तुम्ही बघू शकता, जे इथेच बनतात. त्याची शेती म्हणू शकतो आपण होते. इकडचं खास शेवया, नारळाचं दूध, उकडीचे मोदक, घावण, पातोळी जे इकडचं फेमस आहे. इथे तांदळाची जास्त शेती होते, त्यामुळे तांदळाचे बनलेले पदार्थ जास्त आहेत. काजूची भाजी, ओल्या काजूची भाजी जी उसळ म्हणतो आपण, इथे फेमस आहे. माशाचे काप. इकडची जी घरं आहेत मोस्टली त्यांच्या घरामध्ये अशाच प्रकारची स्वयंपाकघरं आहेत, तुम्ही बघू शकता. ते त्यांनी एकदम उत्तम प्रकारे त्याचं दृश्य थाटलेलं आहे. इकडचं जे शिलालेखाचं जे हिस्ट्री आहे ही दाखवलेली आहे. जी परंपरा जोपासली आहे त्यांनी की वेंगुर्ला हे काय आहे याचं मूळ जे आहे तुम्ही इथे बघू शकता. आणि वेंगुर्ल्याची जी ही खाद्य संस्कृती व्यक्त तिकडचं देवस्थानाकरता पण एक खूप फेमस आहे. तुम्ही बघू शकता इकडचं सागरेश्वर मंदिर खूप जुनं आहे आणि समुद्रालगतच आहे हे. आम्ही एकदा गेलो खास हे बघण्याकरता. इथे राहण्याची छान सोय पण केलेली आहे. छोटे छोटे हॉटेल्स आणि खानावळ पण आहेत. मिस्ट होमस्टे करू शकता इथे. आणि वेंगुर्ल्यातला हे जे आहेत ह्या मारुती, हे जे तुम्ही फोटोज बघू शकता, 20 मारुतींचे हे वेगवेगळे वेंगुर्ल्यामध्ये फोटोज आहेत. नंतर इथे फेब्रुवारीमध्ये खास कासव जत्रा पण होते. जे तुम्ही कधी फेब्रुवारीच्या पिरियडमध्ये जर आलात, फेब्रुवारीच्या पिरियडमध्ये जर तुम्ही आलात तुम्ही कासव जत्रा उत्स्फूर्त बघू शकता. लहान लहान कासवं समुद्रात सोडली जातात. जे तुम्ही बघू शकता त्यांचा दशावतार जो आता लेटेस्ट मूवी आला होता, दिलीप प्रभावळकरचा पिक्चर फेमस झालेला कोकणातला, हे म्हणजे वेंगुर्ल्याला सगळ्या गोष्टीने एकदम नटलेलं आहे. जिथे खाद्य संस्कृती, कला, फूड, कल्चरने पूर्णपणे समृद्ध असं हे छोटंसं शहर आहे, गाव आहे तुम्ही म्हणू शकता, पण सुंदर आहे. त्याच्यावरती तिथे रेणीचा गणपती आहे. हा गणपती समुद्राच्या जवळ आहे. कधी गेलात वेंगुर्ल्यापासून थोडासा सम किलोमीटर्स, पण सुंदर असं गणपतीची ही तिथे देवस्थान आहे. हे आवर्जून जा बघायला. तिथे समुद्राच्या जवळ असल्याने तुम्ही एक दिवसाचे वन डे ट्रिप पण तुमची होऊ शकते. श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचं मठ आहे का? कुठे मठ आहे? ते काय माहिती, स्वामी समर्थांचे आनंदनाथ महाराज म्हणून हे भक्त होते. ते ज्यावेळी अक्कलकोटला होते त्यावेळी स्वामींनी त्यांना आदेश दिला की तू तळ कोकणात जा. मग तळ कोकणात जाताना आपल्या शिष्याला काय द्यायचं म्हणून त्यांनी हात पुढे करायला सांगितलं आनंदनाथ महाराजांना. आणि ती आपली जी थुंकी असते ती त्यांच्या हातावर दिली. तुम्ही इकडे पाहू शकता की थुंकीमध्ये त्या पादुका दिसत आहेत. स्वामी समर्थांची हे म्हणताय थुंकी आहे, त्यामध्ये एक उजवं पाऊल आहे ते पूर्ण दिसतंय आणि डावं पाऊल अर्ध दिसतंय. हे तुम्हाला दर गुरुवारी सकाळी 8 ते 10 यावेळेस स्वामी समर्थ कॅम्प म्हाडा दर्शनाला पाहावयास मिळते. ही एकदम खूप जुनी अशी डच वखार आहे. 1662चं ह्याचं ओरिजिन आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याचं जर हिस्ट्री वाचाल तर ह्याच्यामध्ये भरपूर डिटेल्स मेन्शन आहे. अजूनही ह्याचं अस्तित्व आहे वेंगुर्ल्यामध्ये बऱ्यापैकी. इथे मंदिरं भरपूर आहेत. अजून एक रामेश्वर मंदिर आहे, वाचनालय आहे. हा वाचनालय स्वामी विवेकानंद. अच्छा, आणि तिकडे येऊन गेले. क्या बात आहे. अच्छा, सावरकर पण येऊन गेले इकडे. क्या बात आहे. मोठे मोठे
पु ल Freedom देशपांडे पण fighters आलेले आणि आहेत इथे. पु ल देशपांडे आहेत, साने गुरुजी येऊन गेले अच्छा आहेत. पारांजपे पण येऊन गेले इकडे, गोखले पण येऊन गेले. ओके, मोठे मोठे काय म्हणतात त्याला, जे सोमण स्कॉलर्स आहे, स्कॉलर्स दे केम ज्यांनी ओव्हर आपली हिअर संस्कृती जपलेली आहे. येस. त्या व्यतिरिक्त सर्वात मोठं आकर्षण म्हणजे वेंगुर्ल्याचं दीपगृह आणि वेंगुर्ल्याचं बंदर. हे जवळजवळच आहे. आपण vlog खाली बंदर आहे आणि वरती आपलं लाईट हाऊस आहे. राईट, आपण हो. प्रयत्न करू उद्या हे कव्हर अप उद्या सकाळी आपण नक्की ट्राय करू, खाली बंदर ट्राय करू. सौंदर्य दिसतं समुद्राचं, सागराचं, अथांग सागराचं. ते डोळ्यात दीप मावेना असं आहे. इतकं सुंदर आहे. त्यांनी छान आता तिकडे बगीचा पण केलेला आहे मुलांकरता आणि नयनरम्य असं ठिकाण आहे. लाईफ टाईम मेमरी तुम्ही बघू शकता. आणि हे बंदर आहे. बंदरात संध्याकाळी बोटी येतात. हे सगळे Fishing मच्छी करता. मार्केट लागतात इकडे या साईडला. आणि हा आपला MTDC रिसॉर्ट काहीतरी गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस आहे ते. आहे. आणि खाली खाऊ गल्ली असते समोर आणि संध्याकाळी ते असते इकडे. लागून किनाऱ्याला लागून असे हॉटेल्स पण हॉटेल्स आहेत आहे. जे तुम्ही फॅमिली सगळं एक्सप्लोअर करू शकता. त्या व्यतिरिक्त सातेरी देवी मंदिर आहे. इकडचे जे पारंपरिक मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे हे. आणि ह्या वेंगुर्ला हे जे नाव आहे, हे मिठी म्हणजे वेग हा शब्द त्या काही प्रश्न होता आणि वारू वेग पारुले यावरूनच वेंगुर्ले असे नाव इथे झालेलं आहे. तर तुम्ही या म्युझियमला आवर्जून, म्हणजे गव्हर्नमेंटने बनवलेलं आहे हे, ह्या इकडची हिस्ट्री जपण्याकरताच बनवलेलं आहे हे, की लोकांना माहिती असलं पाहिजे की वेंगुर्ले हे काय आहे शहर. या म्युझियमला विजिट करून तुम्ही नक्कीच इकडचं जे ऐतिहासिक अशी जी पूर्ण रचना आहे ती समजून तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला पण ह्याचं इन्फॉर्मेशन देऊ शकता, नॉलेज शेअर करू शकता. तर इकडचे जेवढे स्पॉट्स कव्हर झाले असतात ते आवर्जून प्रत्येक स्पॉट हे वेंगुर्ल्याचा व्हिजिट करा. आणि एका या 2 दिवसाचं काम हे छान 1 वीक किंवा 6 ते 8 दिवस नक्कीच स्पेंड करा. ये था छोटा वीडियो गाइस अबाउट वेंगुर्ला. वेंगुर्ला में स्पॉट्स तो बहुत कुछ है, पर हाँ यहाँ के फ़िश फ्रेश मिलता है बॉस. हमने यहाँ पे बहुत मच्छी खाई है. तो जब भी आप कोकण आओ तो आप नॉन वेजिटेरियन हो तो फ़िश तो बनता ही है खाने का. यस बॉस, तो ये थे कुछ वीडियोस अबाउट जो मैंने स्पॉट्स कवर किए हैं. यहाँ के जो मंदिर हो गए, जो बीचेस हो गए, जो यहाँ पे दिखाए गए इस म्यूजियम में 8 मिनट के लंबे वीडियो में. तो प्लीज़ डू लाइक शेयर सब्सक्राइब टू माय यूट्यूब चैनल. अब मुझे कमेंट सेक्शन में बताइए क्या मैंने मिसगाइड किया, क्या मैंने मिस इन्फॉर्मेशन प्रोवाइड किया, और मुझे क्या क्या और दिखाना चाहिए था जो मैं अगले जब ट्रैवल करूँ तो मैं कवर कर सकूँ. चलिए ठीक है, मिलते रहेंगे अगले वीडियो पे. टिल देन प्लीज़ डू लाइक अगेन. लव यू 3000. पीस.